नमस्कार मंडळी. तर आज आहे 30 तारीख आणि पहाटे आम्ही 6 वाजता नेपाळमध्ये प्रवेश केला आहे. बघा कशी साधीशी घरं आहेत इथं आणि दव असा पडतोय म्हणजे पाऊस जसं काही पडतं आपल्या अंगावर असा दव पडतं इथं. आता पुढे काय वातावरण असेल काय अजून आम्हाला कल्पना नाही. तर आम्ही बसमध्येच बसलोय आणि बसमधून बघतोय आता. खूप थंडी आहे, खूप थंडी आहे, खूप थंडी. आम्ही सगळी आता बसमध्ये अंधार आहे बघा, बसलोय सगळी बसमध्ये आणि बाहेर थोडं थोडं उजाडायला लागलं आहे 6 वाजता. आणि कशी घरं आहेत, हो भिजले असतील. छोटी छोटी घरं आहेत तिथे एंट्रीला. ही बॉर्डर आहे नेपाळची. आणि आता आमचे पास चेकिंग झाले इथं, म्हणजे आधार कार्ड चेकिंग झाले आणि आता चाललो आतमध्ये. आयडी चेक झाली. आयडी कुठे. नमस्कार मंडळी. तर आम्ही आज आलो आहोत जनकपुरीला आणि इथे आता आहे सप्ताह. त्यासाठी आम्ही आता तयार झालो आहे आणि चाललो आहे मंदिरात. तर बघा आमच्याबरोबर कोण कोण आहे ते आता आली आहे. आम्ही केदारनाथला पण बरोबर होतो तेव्हा आमची जरा मैत्री झाले आणि मध्ये आम्ही भेटायला पण जातो त्यांना. आणि ह्या काकू आता स्वेटर आम्ही परत 30 घातले कारण की आम्ही 8 दिवस राहणार आहोत पण ओझा नको म्हणून एक स्वेटर आणलं. हे आहे लॉजिंगचं नाव बघा, श्रीराम जानकी शेट्टी असं नाव आहे लॉजिंगचं. आणि आता चालले सगळी आहे बघा चहा प्यायला. सगळी चाललोय आम्ही. खूप थंडी आहे तिथे जनकपुरीला. नेपाळमध्येच आहे गोष्ट जनकपुरी आणि भरपूर थंडी एकदम म्हणजे कापायलाच होतं बोलताना. आपल्या नावानं रूम घेतो आम्ही, इंडियन आहोत. आपल्या नावानं रूम घेतो. आता ते लॉक करून दिलं तर आहेत बाबा. 10 रूम भेटला, 6 रूममध्ये भेटला. आता 6 रूमची माणसं शिवते. आपल्याला कोणी बुकिंग करून देतो तो स्टाफला सांगून गेला. असे हे पण मारले 30-31 स्टाफने बुकिंग इलेक्शन मारायचे. त्यांनी बाहेरचा कामगार काही त्यांना सारून दिलं. आम्ही ते लॉकडाऊन गेलं दर्शन दुसरं ॲटच नाही. स्वेटरची दुकानं आहेत, स्वेटर घेतात बाया आमच्या ट्रिपमधल्या. स्वेटर 700 का? फाइनल 500. ठीक से बोलो. दीदी वीडियो बना रहा है. आता बोलते रिक्षावाल्याला मुंबऱ्याला सोडते का बोलता. हा त्यांना काहीच भाषा कळत नाही. जनकपूरच्या छोट्याशा मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि तिथे लगेच आमची सुरुवात झालेली खरेदीची. थंडी भरपूर प्रमाणात असल्यामुळं स्वेटर म्हणजे गरम कपडे कमी आणलेत लोकांनी. त्यासाठी आता गरम कपड्याला लोकांची झुंबड उडालेली आहे. बघा झुंबड उडाली. ते करून नाही देत, लांबूनच करते. नमस्ते बोलो ना आपके भाषा में. नमस्ते. आप क्या बोलते हैं नमस्ते को? नमस्ते नमस्कार. आपके भाषा में हमारा भाषा में नमस्कार. 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 आणि यांचे बघा स्वेटर आहे तिथे विकायला. आणि हा आहे 300 का ना, 350. 350चा स्वेटर.
आणि हे सगळे 350चे स्वेटर आहेत. आणि हे 200 का आहे ना, 250. 250चा आहे स्वेटर. आणि त्यांचा असा दुकान आहे. नेपाल है ना ये? ये नेपाल जनकपुरी. जनकपुरी. हाँ नाम आपका? मेरा राजेश शाह. राजेश शाह. चलो थँक्यू. भोईर. हे बघा, यांना म्हणजे व्हिडिओ काढायची आहे त्याच्यामुळं सबस्क्राईब करतात आमच्या चॅनलला, एन्जॉय भोईर या चॅनलला. आणि त्यांना आवड आहे व्हिडिओची. व्हाईट कलर मारले सब व्हाईट कंपनी. आणि सगळी आता चहा प्यायला आल्या आहेत. चहा लवर बघा, या काकू चहा लवर आहेत. हां. आणि आता जाते मी पण चहा प्यायला. आणि मी पण चहा पिते, खूप थंडी वाजते. आलो आता गाडीवर चहा पियाला. क्या बोलते आप उसको? चाय. चाय बोलते, क्या बोलते? चाय. आपके भाषा में बोलो चाय लो, कैसे बोलेंगे? हाँ ले लो, कैसे बोलेंगे? चाय ले लो, चाय ले लो. ऐसे ही बोलते हैं? नहीं अलग बोलते हैं ना, बोलो ना. अलग नहीं बोलते, ऐसे ही बोलते. हिंदी नहीं. घेतलाय नेपाळचा चहा. वाफा बघा कशा निघतात चहातून. आणि खूप आणि आमचा आता चहा पिऊन झाला आहे. मस्त वाटते, गरम गरम झाला थंडीत. छान वाटलं चहा केला तर, एकदम मस्त. बोला कसं वाटलं चहा? चहा एकदम मस्त. थंडी तर लागत होती ती कमी झाली. स्पेशल चहा एक नंबर. कसा होता? बैल किती मोठा आहे. त्या साईडने घेतली जाऊन बाकी काय समोरून घेतली. आणि हे भेटल्यात जुने मित्र केदारनाथचे. कसा किलो आहे आपण? हाँ 100 रुपया इंडिया का. और आपका 160 नेपाळचे सफरचंद किलो. आणि इंडियाचे 100 रुपये. मोरब्याच्या का? मोरब्याच्या आहेत या, आमच्याच स्ट्रीटमध्ये आहे. हे बघा तुमच्या. आणि खरेदी झालेली आहे यांची. आहे. का घेतलं? ग्लोव्ज. हँड ग्लोव्ज घेतले. ग्लोव्ज घेतले सगळ्यांनी, खरेदी केली ग्लोव्जची. कपडे घातले बकऱ्यांना कसे थंडीचे. उडवू नये. किती भोपळे कसं पराती हरकं आहे ना. 200 रुपये आहे. 200 200 रुपये. टोपल्यांचा मार्केट आहे. निकालू व्हिडिओ. हाँ निकाल. नाही तर कोई नाही बोलताय. ये कैसा है? हे बघ, टोपले विकते. ही मुलगी धाव तिच्या तोंडावरच. हा विचारा. 2 ये कैसा है? कैसा है? 200 रुपये. कम नहीं किया. आणि मस्त अरू. ये आपको रोटी वोटी रखने में हाँ काम आ जाएगा. हाँ कैसा? ये 150 रुपये. 150. हाँ अशा असतात. मस्त आहेत ना. लेकिन लेके कैसे जाएगा? आराम से आप. ट्रेन से आए हैं ना. तो क्या हो गया बात? बैग में भी आप रख सकते हैं. बैग में. हाँ हाथ में भी रख सकते हैं. हाँ चलो. हे जनकपुरीचा भाजी मार्केट. बघा किती भाजी आहे. आलं, टोमॅटो, मिरची.
आम्ही आलो आहे असेच फिरत फिरत भाजी मार्केटला. कालचे मसाले आम्हाला काय ओळखत पण नाही. ही बडीशेप बघा कशी, काय काय मसाले आहेत काय माहिती. शेंगदाणे तर ओळखले, खारीक ओळखले, अजून काय ही सफेद मोहरी आहे वाटतं. आणि हे मोपलर आहे का? आणि हा बघा मोपलर स्वेटर, पट्टा पट्टा बोल त्याला. पट्टा पट्टा साड्यांचं दुकान. इथे किती स्वेटर आहेत बघा. आणि हे बघा शकरकंद आहे. काय फळ आहे आम्हाला काय माहिती नाही. ते बोलते खा. कोणी कोणी दाखव. हे आहेत कोणी. टोपल्यांचा असा घे फोटो. हे काय झालं बंद झालं वाटतं.
आता आम्ही कोथिंबीर साफ करतोय आणि इथे बघा चुले लावले आणि प्रचंड थंडी आहे इथे. हे आता माझे मिस्टर भाजी कापतात इथे आणि हात माझे असे थरथरतात एकदम. हे बघा आम्ही सगळ्या महिला तिथं पारायण चाललं आहे आणि आम्ही इथं भाजी निवडायला आलो आहे सगळ्याजणी. बघा काही पण आल्या आणि थंडीने हात कापतात आणि हे जेंट्स लोक जेवण बनवतात. काकू पण आल्या. या भोईताई सुद्धा कोथिंबीर निवडतात आहेत आणि आमची सेवा चालू झाली आहे. इकडे पारायण चालू आहे.
आणि आता बघा एवढा फ्लावर कापून झालाय आणि भात काढतात तिथं. बघा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र जनकपुरी मिथिला नगरी नेपाळ असं इथं बॅनर लावलाय.
हा तुझं म्हणतोय यांना करायला सांगितलं जेवण करतात. महाराष्ट्र राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर आहे ते जगद्गुरुकुमार आहे. त्याही पुढे जाऊन बोलत जा. त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर जगत आवडतं त्याचं नाव सर्वांच्या साह्याने बनवला आपले प्रेरणा आदरणीय गुरुवरांचे गुरुवरी आमचे गुरुवरी प्रेममूर्ती त्यांच्या प्रेरणेने आपण धन्यामी जन्मालो रात्रिलो वाढलो असा अखंड हरिनाम जपता इथे आपल्यावर ते करत होते आणि त्या पक्षाचा यावेळी सर्वोत्कृष्ट आहे आणि ह्या जनकपुरी सीताफळाची जनकपुरी आहे जनक राजाची त्या जनकपुरीमध्ये आपण आज आणि ही दुपारची जी विश्रांती आहे त्या विश्रांतीची सेवा माझ्यामध्ये आलेली आहे. सेवा ती करावी आत्मेचे पालन येथे उत्थापन कामने किंवा पिंपळाची निर्माण देखील म्हणतात. सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुम्ही या देवा यावरी न करावा पेर विधान आपण कीर्तनाला बसलोय. मी काय एवढा मोठा महाराज बोलत मी काय मोठा महाराज नाही पण आपण कीर्तनाला बसतो. कीर्तनाचे 3 नियम आहेत. आपण बसतो ते बोनस टाइम आहे. आयुष्यामध्ये हे धरल्या जाणार आपण येते ना सगळ्यांना बरोबर येते ना. आपला हा टाइम आयुष्यात धरला जातो का
नाही बरं का. कीर्तनाला बसलं हसत बसायचं. दुसरं विठ्ठल विठ्ठल भजन आल्यानंतर टाळी वाजवायची म्हणजे वाजवायची. का माहिती? मला माहिती आहे की मी जे सांगते त्याच्याने तुमचा उद्धार होईलच, पण माझ्या कीर्तनाचे विठ्ठल विठ्ठल भजनामध्ये टाळी वाजवा त्याच्याने तुमचा निश्चित उद्धार होईल मला माहिती आहे. दुसरं कारण, जर आपण टाळी नाही वाजवली आणि शेजारच्याने टाळी वाजवली तर त्याचं आपल्या डोक्याने कोणी इतर देव प्रसन्न झाला आणि देवाने सांगितलं किती 14 वर्ष देखील असा एक पुत्र देतो आणि 14 वर्ष देखील असा एक पुत्र देतो. 14 वर्ष देखील तो स्वतःचं कल्याण करून जगताचं कल्याण करेल आणि 14 वर्ष देखील तो स्वतःचा काही जगताचं काही स्वतःचंही कल्याण करणार नाही असा पुत्र देतो. पुढचा पुत्र पाहिजे. 14 वर्ष 14 वर्ष काही ग्रस्तांनी तेच केलं. सांगितलं मला देवा, अरे 14 वर्ष जगून जर स्वतःचा उद्धार करत नाही तो आमचा काय उद्धार करणार? नको तो मुलगा. मग कोणता मुलगा पाहिजे? 14 वर्ष जगणारे आई 14 वर्ष त्याचं आयुष्य होतं. त्याला कसं करायला लागलं तेव्हापासून आई वडिलांनी सांगितलं, बाबा आपल्या दारामध्ये कोणीही साधू संत महात्मा येऊ दे त्याच्या चरणावर डायरेक्ट लोटांगण घालायचं. काय सांगितलं? डायरेक्ट लोटांगण घालायचं असं सांगितल्यानंतर त्या मुलाला सवय झाली होती. जो कोणी येईल त्याच्या चरणावर डोकं ठेवायचं, जो कोणी येईल त्याच्या चरणावर डोकं ठेवायचा. आता 7 दिवसात मृत्यू पावला. किती? 7 दिवसात आणि तिथे एक मोठा असा तपस्वी महात्मा भारतवाडीशी आले आणि भारतवाडीशी आल्याच्या नंतर जो 14 वर्ष जगणारा मुलगा त्याचं नाव आहे मार्कंडे. मार्कंडे भारतवाडीच्या चरणावर नतमस्तक झाला आणि सांगितलं आयुष्यमान भव. आई धावत धावत आली आणि विचारलं, महाराज आयुष्यमान भव हा आशीर्वाद या जन्माचा त्यावेळेस सांगितलं, माते काय बोलतेस? आमचे वचन कधी खोटे नसते. वचन नक्की संतांची कधीच नसतात असं म्हणलं. मग महाराज तुम्ही म्हणता याच जन्मातला जर याला आशीर्वाद असेल तर हा 7 दिवस पुढचे करणार आहे. कसं शक्य आहे? आमचा आशीर्वाद जर आमच्या मुखातून जर निघलेले उद्गार खोटे ठरतील, देव खोटं करेल पण आमचे उद्गार कुठे करणार नाही असं म्हटल्यानंतर सांगितलं. आज 14 वर्ष काय 14 वर्ष जगेल असा विषय दे. त्याच्यामुळे एवढा विषय लागलं. 14 कल्प आयुष्य लागलं. का लागलं? बोला का लागलं? संतांच्या चरणावर काय झाला? नतमस्तक झाला. पण तो कसा होत होता? वेळोवेळा होत होता. आई आपण जर एखाद्या संतांच्या पायात मोठे महाराज तिथे पाया पडले, छोटे महाराज तिथे पाया नाही पडायचं. कोण चांगला कपडे घालवला त्याच्या पाया पडायचं, साधे कपडे घालवला पाया नाही पडायचं. असं जर ते करत असतात तर त्याचं ते कल्याण झालं असतं का? त्याचं आपली नसतं झालं. तेच आपल्या
उगीच पडून राहावं, कारण कष्टासाठी जर पडून राहिलं तर कधी भेटणार नाही. नुसतं पडून राहिलं पाहिजे कुठे? संतांच्या पायावर. म्हणून तुकोबाराय म्हणतात संतांचे पायी विरोधीला डोळे. मग विरोधीला डोळे ठेवल्यानंतर काय होणार जगद्गुरु तुकोबाराय? तुकोबाराय सर्वांच्या जनात म्हणतात तुका म्हणे तरे सिंधू एक तरे तुका म्हणे तरे माझ्या आत्मसंगती मताने जे काही बोलण्याचा प्रयत्न केला गुरुवेद रामायणाचार्य संजयजी महाराज पाटील यांच्या कृपाशीर्वादाने आईसारखं प्रेम देणाऱ्या मुक्ताताई महाराज पाटील यांच्या कृपाशीर्वादाने प्रेममूर्ती गुरुवर्य बाबा यांच्या कृपाशीर्वादाने तर या ठिकाणी सर्व जगदीश काका तिकडे विनिकर बाबा तिकडे बरेच आप्पा आहे. आप्पांच्या कृपाशीर्वादाने सर्वांच्या कृपाशीर्वादाने बोलण्याचा प्रयत्न केला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी भजन करायचं, सर्वांच्या आत्मरी करायचा. कीर्तनाने उद्धार भेटताना माहित नाही, पण चिंतनाने तर होणार आहे. सर्वांनी आत्मरी करा. पांडुरंगाचं भजन करायचं आपण सर्वांनी. गौरी मंदिर आहे इथं. राम आणि सीता माताची यांचा विवाह या ठिकाणी झाला. राम सीता का हाँ शादी होके वहाँ पर आया था. हाँ स्वागत मनाने के जय श्री राम.
जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. सीताराम जय जय राम. सीताराम जय जय राम. हरे राम राम सीता मैया. हे आपल्या प्रभू श्रीराम आणि सीतामाता यांचे सुहागरात मंदिर आहे. मनोकामना हनुमानजी. इनका लेव ना. बोलिए. ये मंदिर का बताओ. ये आपका हुआ रत्न सागर स्थान, जनक महाराज का राजकीय दरबार, माता सीता का पिताजी का दरबार यही है. जब राम जी धनुष तोड़े, अयोध्या से बारात रहने का व्यवस्था यहीं पर की थी. जब शुभ लगन देखा गया, मुहूर्त निकाला, तो 6 महीने के बाद ब्याह का मौसम. 6 महीना तक बारात को घेर कर रखे यहाँ पर जनक महाराज. बारात में देवता लोग, चारों भैया राम गुरु वास्तुष्पा की बारात थी. हे प्राचीन सीताराम विवाह मंडप आहे. मंडप या ठिकाणी प्रभू श्रीरामांचा विवाह झाला. मणि मंडप से जाना जाता है. त्रेता युग में विवाह हुआ, उस समय ये मणि जड़ित मंडप बनाए राजा जनक जी महाराज. इसीलिए इसे प्राचीन सीताराम विवाह मणि मंडप से जाना जाता है. और ये जो सरोवर है आगे का जो कुंड है, इसमें भगवान प्रभु रामचरण है, सो कुंड है आगे का. यज्ञ वेदी का दूसरा स्थान. यहाँ कन्यादान विधि विधान सारा यहाँ हुआ. और यज्ञ का अलग होता है. मतलब फेरों का. फेरे. चलो जय सिया राम. राधे राधे. जनकपूर मेकअप, जनकपूर मधला फेरा मंदिर. हा विवाह फेरा मंदिर. हा आता विवाह फेरा मंडप. हम लोग आए हैं मुंबई से. मुंबई भारत. दीजिए रुको. आप बोलिए. ठीक है. हाँ बोलिए. सामने में सीताराम जी, जिनके विवाह मंडप पे आप आए हो विवाह देखने के लिए. वो दोनों तरफ खड़े, सीताराम की दोनों तरफ चंद्रकला और 4 शिला सीता जी के लोकन की सहेली. इधर से दशरथ जी महाराज है, राम जी के पिताजी, जो बरियाती में आए थे विवाह लेके. हाँ हाँ. इधर से मथुरावासी है, सीता जी के परिवार. ये पहले नंबर के दशरथ जी महाराज इधर से. हाँ बराबर. बीच में वशिष्ठ मुनि जी हैं. ऋषि है ना. वशिष्ठ वशिष्ठ में. उनके गुरु जी हैं. ये विश्वामित्र गुरु जी हैं, जो राम जी के गुरु जी हैं. ये जितने खंभा में देख रहे हैं, 33 करोड़ देवी देवता जयंती भगवान के बरियाती आए हुए विवाह देखने के लिए. इधर से पहले जनक जी महाराज समझी बैठे सामने काले रानी समझी बोलते. वहीं पे सुनैना माता है, कन्यादान करते हैं जनक जी या सुनैना माता सीता राम जी. वो बीच में सदानंद पुरोहित बैठे विवाह कराते हैं. इधर से कुशभध्वज महाराज बैठे हैं, सुदर्शना रानी बैठे हैं. ये जनक जी के छोटे भाई हैं, उनकी पत्नी. ये भारत और शत्रुघ्न जी की कन्यादान करती है. यहाँ पे 4 जोड़ियों के कन्यादान होती है. 4 जोड़ी के कन्यादान होने के बाद अपना अपना दुल्हन के साथ कोहबर घर में होते हैं. वहाँ बाहर में जैसे छोटे छोटे कन्या, वहाँ सीता, वहाँ भरत मांडवी, उस कोने पे लक्ष्मण मिला है. यहाँ पे शत्रुघ्न श्रुति कीर्ति. यहाँ जो दान करते हो कन्यादान होते हैं. लत्ता कपड़ा भाड़ा बर्तन से
अपना नाम सब कुछ उसमें दातम रखना, और नाम गोत्र कह के वहाँ संकल्प नहीं। जो भी दान देते हैं संकल्प भी हुआ और मनोकामना प्रसाद होते हो पैसा के अपना अपना घर ले जाते हैं, जो इच्छा से लेते हो मनोकामना पूर्ति होती है। घर में रखने से सुख शांति रहता है। बोलिए सीताराम जी की जय। पशुपतीनाथ सारखं पशुपतीनाथ सारखं मंदिर आहे हे. तुम्ही बघाल नंतर दिसल्यावर आम्ही दाखवू तुम्हाला परत पशुपतीनाथला गेल्यावर. मग पाहू काय होतं ते. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी श्री रामप्रभू मारुतीरायांचं शिरछेद करण्याकरता निघा. काय आठवतात? मारुतीरायांची आठवण येते. प्राण्यांचा प्रिय होता मारुतीराया, परंतु गुरुची आज्ञा रायांच्या दिशेने सोडला. परंतु काय झालं? तो बाण मारुतीरायांच्या पर्यंत पोहोचलाच नाही, तर तो बाण मारुतीरायांच्या रामनामाच्या